तर अकोला शिक्षक बदली घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। चौकशीमध्ये 136 शिक्षक दोषी आढळलेले आहेत। 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आले तर 65 शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आलेली आहे। उर्वरित दोषी शिक्षकांवरही कारवाईची शक्यता आहे। शिक्षक बदली घोटाळ्यामुळे शिक्षण विभागामध्ये खळबळ माजली आहे। दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आमदार हरीश पिंपळे यांची मागणी आहे। तर पंढरपूरमध्ये निसर्गाचा एक वेगळाच खेळ पाहायला मिळालेला आहे। पुणे जिल्ह्यातील पावसाने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे, तर दुसरीकडे पंढरपूर तालुक्यातून वाहणारी मान नदी मात्र कोरडी आहे। पुणे जिल्ह्यातील पावसाने मागील 10 दिवसांपासून भीमा नदीचा पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे भीमा नदीकाठी पूरस्थिती तयार झालेली आहे। मान नदी मानदेशातील शिखर शिंगणापूरच्या डोंगर रांगेत उगम पावते, त्या ठिकाणी अद्याप जोरदार पाऊस नाही, त्यामुळे मान नदीचं पात्र कोरडं पडलेलं आहे। तर अंबरनाथमध्ये खड्ड्यामध्ये पीपीई किट घालून मून वॉक करण्यात आलाय। पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी मनसेने हे अनोखं आंदोलन केलंय। उड्डाण पुलावरील खड्ड्यांनी अंबरनाथकर त्रस्त आहेत आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी मनसेकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर पीपीई किट घालून यावेळेला मनसेनं अनोखं असं आंदोलन केलंय। अंबरनाथमध्ये खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि यावेळेला प्रशासनाचं महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आता मनसेकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आले। पीपीई किट घालून हे आंदोलन जे आहे ते अंबरनाथमध्ये करण्यात आलं। तर नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। चौफेरी टीकेनंतर महापौर आणि उपमहापौर रस्त्यावर आहेत। 15 ऑगस्ट पर्यंत शहरातील खड्डे बुजवण्याचं गिरीश महाजनांनी आश्वासन दिलं। तर मुंबई गोवा महामार्गावरील रायगडच्या लोणेरे या उड्डाण पुलावर खड्डे पडलेले आहेत। लोणेरे उड्डाण पुलावरील खड्ड्यामुळे लोखंडी सळ्या ज्या आहेत त्या बाहेर येण्याची भीती व्यक्त केली जाते। नागरिकांची ठेकेदारांवर कारवाईची मागणी जी आहे ती पाहायला मिळते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मी आता उभा आहे मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे उड्डाण पूलवर। आपण जर ही सध्या दृश्य पाहिली तर लोणेरे उड्डाण पूलवर रस्त्याच्या मधोमध भला मोठा 1 ते 2 फुटाचा खड्डा पडलेला आहे। आपण ही सध्या जर दृश्य पाहिली तर या खड्ड्यामध्ये अक्षरशः लोखंडी सळ्या देखील दिसत आहेत, त्यामुळे हेतून हजारो वाहने असतील ते प्रवास करत असतील त्यांना देखील मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असं देखील नाकारता येत नाही। लोणेरे उड्डाण पूलवर भला मोठा खड्डा पडलेला आहे, त्यामुळे येथील प्रवास करणारे प्रवासी असतील ते देखील संतप्त व्यक्त करत आहेत आणि त्याचप्रमाणे येथील ठेकेदार असतील त्याच्यावर देखील योग्य ती कारवाई करावी अशी देखील मागणी जोरदार धरू लागली आहे। दीपक दपके, TV9 मराठी, रायगड।